ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात त्या नांदेडच्या आत्याबाई तुमच्याशी हितगुज साधण्यासाठी येत आहेत. कल्पना खानसळे. उपस्थित मान्यवर आणि शिक्षक रत्न आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता ही झाली फॉर्मॅलिटी. कोण कोण रील्स बघते माझ्या? अभ्यास करणार काय? म्हणजे अभ्यास करत करत जेव्हा फ्रेश व्हायचं असते तेव्हा रील्स बघता, राईट? आता शाळेमध्ये आल्यावर खरंच मला माझ्या शाळेचे दिवस आठवले. म्हणजे खरंच खूप भारी. आता मला वाटते की पुन्हा शाळेत यावं, मस्त काही कॉम्पिटिशन, पहिला नंबर कसा यावायचं. आणि माझं म्हणजे सांगायचं म्हणलं तर बालपण 1ली ते 7वी पाथर्डला आम्ही शाळेमध्ये होते, प्राथमिक शाळेत. आणि 8वीला नांदेडला होते, 1 वर्ष फक्त. मग तिथं काही जमलं नाही मॉडेल तेवढं शाळेत. पुन्हा 9वीला गावात आले आणि मग भाऊराज जे देगावची शाळा आहे त्या शाळेत 10वीला होते. हे आता भंडारकर सर आहेत, ते आमचे सर आहेत 10वीचे. मी त्यांची विद्यार्थिनी आहे 10वीची. तर त्या सरामुळे तर खरंच प्राऊड मोमेंट आहे की ज्या सरांनी मला शाळेत शिकवलं ते करायला आले. खरंच माझ्यासाठी खूप प्राऊड मोमेंट आहे. म्हणजे 10वीला आम्ही लेट शाळेत ऍडमिशन घेतलं होतं, तसं आम्हाला लेट ऍडमिशन करायचे आणि पाथर्डच्या मुली आहेत म्हणायचे. मी खरंच तुम्हाला भानकुदरी आत्याबाई आवडली. तुमच्या घरी हीच आत्याबाई आहे का? विलन आत्याबाई? ओके ओके. तर सांगायचं तात्पर्य की खरंच मी असं नाही की रील्स बनवते म्हणजे ढ होते शाळेत, टॉपर आहे शाळेची मी. 10वीची टॉपर आहे. माझ्या सरांना विचारू शकता, भंडारकर सरांना. टॉपर होते मी शाळेची. 1ली ते 10वी पर्यंत खूप शिक्षणामध्ये रस होता. असं नाही की नंतर कमी झाला. शाळेमध्ये टॉपर येऊन सुद्धा माझे बाबा म्हणजे म्हणायचे, वासरामध्ये लंगडी काय शाणी म्हणायचे, तू नांदेडला जाय, नांदेडला गेल्यावर खरं कळते. पण आज कॉन्टेंट क्रिएटर मध्ये पण टॉपरच आहे की. तेव्हा म्हणायचे माझे बाबा की इथे टॉपर तर कुणी येते. असं नाही, श्रीकर परदेशी साहेबांनी कॉपी मुक्त केलं होतं तेव्हा आम्ही काय कॉप्या केल्या नाही. तेव्हा खूप अभ्यास केला आणि शाळेमधली खरंच खूप छान होती. आणि कॉम्पिटिशन तर आमचं खूप होतं. मुलींचं कॉम्पिटिशन होतं. कारखान्यावर शाळेमध्ये होते, भाऊराव चव्हाण शाळेला. पाथर्डहून येणं जाणं करायचे 5 किलोमीटर, कधी चालत, मग सायकल घेऊन दिली पप्पांनी माझ्या एकटी स्कूलला. खूप आमचं कॉम्पिटिशन होतं. आणि तुमच्या वर्गात पण कॉम्पिटिशन असेल, तिला मी येणार, दुसरा कोण, तिसरा कोण. आणि कॉम्पिटिशन मुळेच खूप अभ्यास करते माणूस. हे माझा अनुभव आहे की मला पहिला यायचंच होतं काही करून. मी एकटी सायकलवर गावाकडून यायची सकाळी सकाळी शाळेमध्ये. आणि मुलींचं खूप कॉम्पिटिशन होतं की ते मुली नांदेडला ट्युशनला यायच्या बसनं, कारखान्यावर, कॉलनी मधल्या. आणि मी गावातली समजा. मग असं कमी लेखलं जायचं की बाबा काही नाही, यांना तर काही येत नाही. पण टॉपर आले तेव्हा सगळे शॉक झाले. अरे